नमस्कार मित्रांनो, आजचा अनुभव समीर यांनी पाठवला आहे. पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर. माझे बाबा आजही मला समजावण्याचा प्रयत्न करतात की जगात भूतं नसतात, आत्मे नसतात. पण मी आजही या सर्व गोष्टींना घाबरतो, कारण बाबांना नाही पण मी त्यांना पाहिलंय. मी माझ्या अवतीभोवती त्यांचं अस्तित्व अनुभवलंय. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 10वीत होतो. एके दिवशी अचानकच माझ्या आजोबांचा मृत्यू झाल्याची खबर आली आणि माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचा तो मोठा बंगला पूर्णपणे रिकामा पडला. मी घरच्यांना अनेक वेळा आजोबांबद्दल बोलताना ऐकलं होतं की त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना विचित्र भास होऊ लागले होते. त्यांना विचित्र माणसं दिसायची आणि यामुळेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि काहीच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू सुद्धा इतका वेदनादायक होता की कोणी विचारही करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या हातांची नखं आणि बोटं चावून काढली होती. जणू ते स्वतःलाच खाऊ लागले होते. जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा आम्ही सर्वजण आजोबांच्या बंगल्यावर गेलो होतो. तेव्हा मला बाबांनी आजोबांच्या खोलीच्या आत येण्यास मनाई केली होती. पण तिथून जाता जाता मी एक नजर आत टाकलीच. आजोबांचं शरीर एका दोरीनं बांधून ठेवलं होतं. असं वाटत होतं जणू त्यांनी स्वतःला दोरीला बांधून ठेवलंय आणि स्वतःच्या शरीराचे अवयव त्यांनी चावून खाल्ले होते, कारण त्यांच्या शरीराचे लचके तोडले गेले होते आणि त्यांच्या तोंडात तेच मांस होतं. सर्व बाजूला रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. त्यांचे अंत्यसंस्कार करून आम्ही सर्वजण परत आमच्या घरी आलो. तेव्हा मी वाटेत बाबांना विचारलं की बाबा, आजोबांना नक्की काय झालं होतं? पण बाबांनी माझ्या गोष्टीचं काहीच उत्तर दिलं नाही. मी त्यांना म्हणालो, बाबा, मी पाहिलं की आजोबांच्या आजूबाजूला सर्वच रक्त होतं आणि त्यांच्या तोंडात मांस होतं. त्यांनी स्वतःचं मांस खाल्लं होतं का? तेव्हा बाबा फक्त एवढेच म्हणाले की आजोबा खूप जास्त आजारी होते. फक्त एवढंच जाणून घेणं तुझ्यासाठी पुरेसं आहे. यापुढे आता कोणताही प्रश्न विचारू नकोस. मग मी गप्प बसून राहिलो. पण रात्रभर मी आजोबांच्या मृत्यूबाबत विचार करत होतो. जिथपर्यंत मला माहीत आहे ते कोणालाही त्या बंगल्यात येऊ देत नसत. त्यांना एकटं राहणंच आवडायचं. जोपर्यंत आजी होती तोपर्यंत तिथं आमचं येणं जाणं होतं. पण आजीच्या मृत्यूला 5 वर्ष झाली होती आणि तेव्हापासून आजोबांनी कोणालाही त्या बंगल्याच्या आत येऊ दिलं नव्हतं. बाबा सुद्धा खूप कमी वेळा तिथे जात असत. ते सुद्धा जर आजोबांच्या उपचारांच्या संदर्भात जायचं झालं तर, अन्यथा ते सुद्धा त्या बंगल्यात जाणे टाळायचे. आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता माझ्या वडिलांच्या नावे झाली. तेव्हा बाबांचं म्हणजेच आमचं स्वतःचं एक छोटंसं घर होतं आणि त्यांच्या ऑफिसमुळे आणि आजोबांमुळे आम्हा सर्वांनाच त्याच घरात राहावं लागायचं. आजोबांच्या मृत्यूनंतर आम्ही सर्वजण आजोबांच्या त्या बंगल्यात शिफ्ट झालो आणि तिथे गेल्यानंतर का कोण जाणे मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. ना तिथे आजूबाजूला जास्त लोक होते, ना तिथे आसपास राहायला माझा कोणी मित्र होता. आजूबाजूला फक्त 2 ते 3 घरं होती, पण बाकी सर्व एकदम शांत असायचं. तो खूपच सुनसान परिसर होता. रात्र तर इतकी विचित्र असायची की सगळीकडे भयान शांतता असायची. एके दिवशी दुपारी बंगल्यात मी खेळत होतो. हातात खेळण्यातली गाडी घेऊन मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात होतो. असं करता करता कधी मी बंगल्याच्या मागच्या भागात गेलो मला सुद्धा समजलं नाही. तिथे जाऊन मी पाहिलं तर माझ्यासमोर एक दरवाजा होता, जो की काळ्या रंगाचा होता. मला ते थोडं विचित्र वाटलं, कारण इतक्या दिवसात मी असा कोणताही दरवाजा पाहिला नव्हता. बंगल्यातल्या बाकी सर्व दरवाजांचा रंग एकसारखा होता, जो की बंगल्यांच्या भिंतींशी मिळता जुळता होता.
पण पूर्ण बंगल्यात हा एकच दरवाजा असा होता जो की काळ्या रंगाचा होता. काही वेळ मी फक्त त्या दरवाजाकडे पाहत राहिलो आणि मग मला असं वाटलं जसं तो दरवाजा मला स्वतःकडे खेचतोय. मी आजूबाजूला पाहिलं की कोणी मला पाहत तर नाहीये ना, आणि मग मी त्या दरवाजाजवळ गेलो. मी त्या दरवाजाचं लॉक फिरवून तो उघडायचा प्रयत्न करत होतो, पण ते लॉक इतकं घट्ट होतं की उघडता उघडलं जात नव्हतं. मला वाटलं कदाचित माझी ताकद कमी पडतीये. मी काही वेळ तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला आणि तेव्हाच मला आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणती तरी गोष्ट खूप जोरात पडली होती. पण तेव्हा तो आवाज ऐकून मी खूप घाबरलो आणि घाबरून मागे सरकलो आणि धावत मी बंगल्याच्या पुढच्या भागात निघून गेलो. त्यावेळी बंगल्यात फक्त मी आणि माझी आई होतो. मला घाबरलेलं पाहून माझ्या आईनं मला विचारलं सुद्धा की काय झालं, पण मी काहीच उत्तर दिलं नाही आणि मी माझ्या खोलीत निघून गेलो. त्या बंगल्यात मला फक्त एकच गोष्ट चांगली वाटत होती. या बंगल्यात आमच्या जुन्या घरापेक्षा जास्त खोल्या होत्या. आमच्या जुन्या घरात म्हणजे याआधी जिथे आम्ही राहायचो त्या घरात आम्हा सर्वांना एकाच खोलीत झोपावं लागायचं. पण इथे माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एक वेगळी खोली तयार केली होती, जिथे मी अभ्यास करायचो, रात्रभर एकटाच खेळत राहायचो आणि एकटाच झोपायचो. माझे आईवडील मला काहीच डिस्टर्ब करत नसत. नंतर 1-2 दिवस असेच निघून गेले. एके रात्री मी माझ्या खोलीचा दिवा बंद करून माझ्या अंथरुणात माझ्या खेळण्यांसोबत खेळत होतो. तेव्हा मी पाहिलं की माझ्या खोलीच्या दरवाजाच्या खालून एक प्रकाश आत येत होता आणि त्या प्रकाशात कोणाच्या तरी पायांची सावली दिसत होती. मला वाटलं की कदाचित माझे बाबा असतील, पाहायला आले असतील की मी अजून झोपलोय की नाही, कारण बाबा नेहमी असं दार उघडून पाहून जायचे की मी झोपलो आहे की नाही. त्यांची चाहूल लागताच मी सर्व खेळणी लपवली आणि झोपण्याचं नाटक करू लागलो. पण मग मला फक्त पावलांचा आवाज आला. दार उघडल्याचा आवाज आलाच नाही. म्हणून मी पाहिलं तर दरवाजा उघडलाच गेला नव्हता. फक्त असंच दिसत होतं की माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी घुटमळतंय. माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी होतं जे कदाचित खोलीच्या आत येऊ पाहत होतं. काही वेळ मी फक्त पाहत राहिलो. मला थोडा संशय आला, कारण बाबा असे खोलीच्या बाहेर कधीच घुटमळत नसत. ते थेट दार उघडून माझ्या खोलीत नजर टाकून लगेच जात असत आणि मग मीच बाबांना हाक मारली. तसे ते 2 पाय ठीक माझ्या खोलीच्या दरवाजासमोर थांबले आणि अचानकच धावत बंगल्याच्या मागच्या बाजूला निघून गेले. मी माझ्या अंथरुणातून उठून दरवाजाजवळ गेलो आणि मी हळूच दरवाजा उघडला. आधी मी हळूच बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर कोणीही नव्हतं. मग मी बाहेर जाऊन उजवीकडे डावीकडे पाहिलं तर जो प्रकाश मी थोड्या वेळापूर्वी दरवाजाच्या बाहेर पाहिला होता, अगदी तसाच प्रकाश मला त्या बंगल्याच्या मागच्या भागात दिसू लागला. तसं मी बंगल्याच्या मागच्या भागात गेलो. जेव्हा मी तिथे जात होतो तेव्हा तो प्रकाश खूप कमी होत चालला होता. मंद प्रकाशात मला फक्त तो काळ्या रंगाचा दरवाजा दिसत होता. तेव्हाच मला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मला हे समजून येत होतं की हा आवाज त्या दरवाजाच्या मागून येतोय. मी हलक्या पावलांनी पुढे गेलो आणि एक कान त्या दरवाजाला लावला आणि अंदाज घेऊ लागलो. आणि तेव्हाच मला एक विचित्र आवाज माझ्या कानात ऐकू आला. तो आवाज ऐकून मी खूप घाबरलो आणि पळत जाऊन मी माझ्या खोलीत गेलो. त्या रात्री मला जराही झोप आली नाही, कारण मला माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी आहे असंच जाणवत होतं. कोणीतरी माझ्या खोलीच्या बाहेर थांबलंय आणि माझ्या खोलीच्या बाहेरच कोणीतरी घुटमळतंय असंच जाणवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर मी बाबांना विचारलं सुद्धा, बाबा, काल रात्री तुम्ही माझ्या खोलीच्या बाहेर आला होतात का? त्यावर ते म्हणाले, नाही रे बाळा, काल तर मी लवकर झोपलो होतो. मग मी आईला सुद्धा तेच विचारलं तर आईने सुद्धा ती आली नसल्याचं सांगितलं. तसं मी माझ्या आईवडिलांना रात्री घडलेला प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले की कदाचित तुझा हा भास असेल.
आपल्या तिघांशिवाय इकडे कोणी येणारच नाही, आणि आलंच तर आम्हाला सुद्धा समजेलच. आता मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होतो की आम्हा तिघांशिवाय या घरात अजून कोणी राहतच नव्हतं, आणि जर रात्री माझ्या खोलीबाहेर माझे आई वडील नव्हते म्हणजे याचा अर्थ त्या काळ्या दरवाजाच्या मागे नक्कीच काहीतरी आहे. तिथे नक्कीच कोणीतरी आहे. मी बाबांना पुन्हा विचारलं, बाबा, बंगल्याच्या मागे तो काळ्या रंगाचा दरवाजा आहे, त्याच्या मागे काय आहे? मी काल रात्री तिथे काही आवाज ऐकले, कोणीतरी बोलत होतं. हे ऐकल्यावर बाबा संशयी नजरेने माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, कोणत्या काळ्या दरवाजाबद्दल बोलतोयस तू? त्यावर मी म्हटलं, तोच दरवाजा जो माझ्या खोलीच्या थोडा पुढे, म्हणजे बंगल्याच्या मागच्या भागात आहे. त्यावर बाबा म्हणाले, मी तर आजपर्यंत असा कोणताही दरवाजा तिथे पाहिला नाही, चल दाखव बरं मला. असे म्हणून ते मला बंगल्याच्या मागच्या भागात घेऊन गेले. जेव्हा मी त्या मागच्या भागात पोचलो तेव्हा मीच हादरलो, कारण तिथे कोणत्याही काळ्या रंगाचा दरवाजाच नव्हता. काळ्या रंगाचाच नाही तर तिथे कुठलाही दरवाजाच नव्हता, फक्त एक मोठी भिंत होती. तेव्हा मला बाबांनी विचारलं, काय रे, कुठे दरवाजा? पण आता मी त्यांच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण माझ्या समोर कोणताही दरवाजाच नव्हता. तसं मी त्यांना म्हटलं, काल रात्री मी काहीतरी खूप वाईट स्वप्न पाहिलं आणि कदाचित त्यामुळेच मला वाटत होतं की इथे दरवाजा आहे. तसं माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा, स्वप्न ही स्वप्नच असतात, ती तेव्हाच्या तेव्हाच विसरून जायला हवीत. मी हसत त्यांना हो म्हटलं आणि मग आपल्या खोलीत निघून गेलो. मी स्वतःला समजावलं की कदाचित काल रात्री मी जे काही पाहिलं तो फक्त माझा भ्रम होता, आणि मी तयारी करून शाळेत निघून गेलो. पण दिवसभर मी फक्त हाच विचार करत होतो की ज्या गोष्टीमुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही ती खोटी कशी असू शकते. त्या दिवसानंतर अनेक वेळा माझं लक्ष त्या भिंतीकडे जायचं, जिथे मी तो काळा दरवाजा पाहिला होता. ती भिंत पाहताच मला वाटायचं की तिथे नक्कीच काहीतरी आहे. मला जाणवत होतं की आमच्या घरात असं काहीतरी आहे ज्याच्या असण्याचा भास फक्त आणि फक्त मलाच होतोय. ते जे काही होतं ते मी स्वतः अनुभवलं होतं. त्या व्यक्तीचे पाय मी पाहिले होते. पुढचे काही दिवस कोणतीही विचित्र घटना घडली नाही. सर्व काही ठीकठाक होतं. एके रात्री मी नेहमीप्रमाणे झोपलो होतो आणि तेव्हा पुन्हा तेच घडलं. मी पुन्हा कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकला आणि माझी झोप मोडली. मी बेडवर उठून बसलो आणि अचानक मला पुन्हा असं जाणवलं की कोणीतरी धावत बंगल्याच्या मागच्या बाजूला गेलंय. यावेळी मला पाहायचंच होतं की हे सगळं खरं आहे का खरंच मला भास होत आहेत. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो. जर काहीही विचित्र वाटलं तर ओरडून आई बाबांना बोलवायचं हे मी ठरवलं. बाहेर जाताच मला पुन्हा तोच मंद प्रकाश दिसला. मी एक एक पाऊल हळूहळू पुढे टाकत होतो. जसा मी मागच्या भागात पोचलो तसं मला दिसलं की तो काळ्या रंगाचा दरवाजा तिथेच होता, पण आज तो उघडलेला होता. पण त्याच्या आत काय होतं ते काही दिसत नव्हतं. दरवाजाच्या या बाजूला मंद प्रकाश होता, तर त्या बाजूला काळ्या कुट्ट अंधार होता. पण तरीही मी पुढे सरकत त्या दरवाजाजवळ गेलो आणि मी आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा मला दिसलं की काहीतरी सरपटत त्या दरवाजातून बाहेर येत होतं. मानवी हातासारखं काहीतरी होतं ते. ते दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी प्रचंड घाबरलो आणि मी माझ्या आईवडिलांना हाक मारणार इतक्यात तो हात किंवा ते जे काही होतं ते उसळून माझ्या दिशेला आलं. माझे डोळे झाकले गेले. मी ओरडून आईवडिलांना हाक मारण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला माझं तोंड उघडताच येत नव्हतं. असं वाटत होतं की कोणीतरी माझं तोंड दाबून धरलंय, काहीतरी माझ्या तोंडाला चिकटलंय. आता माझा जीवच जातो की काय असंच मला वाटू लागलं. ना मी नीट श्वास घेऊ शकत होतो, ना मला माझे डोळे उघडता येत होते आणि ना मी बोलू शकत होतो. मी ताकद लावून माझं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर मी पूर्ण ताकदीने माझे हात माझ्या तोंडाजवळ नेले
आणि ते जे काही माझ्या तोंडाला चिकटलं होतं ते झटकून दिलं आणि जोर जोरात ओरडू लागलो, जेणेकरून माझे आईवडील धावत आपल्या खोलीतून बाहेर यावेत आणि मला वाचवावं. आणि तसंच झालं सुद्धा. माझे आईवडील धावतच माझ्याकडे आले आणि मला हलवून विचारू लागले, काय रे, काय झालं, काय पुन्हा काही वाईट स्वप्न पाहिलं का? तसे माझे डोळे उघडले गेले आणि तेव्हा मी त्यांना पाहून दचकलोच. कारण जेव्हा माझे आईवडील मला हलवत होते तेव्हा मी माझ्याच खोलीत होतो. मी आजूबाजूला पाहिलं तर तिथे ना कोणताही दरवाजा होता आणि ना कोणताही हात. मी खूप घाबरलो होतो. माझं पूर्ण अंग घामानं डबडबलं होतं. डोळ्यातून अश्रू येत होते. माझी इतकी वाईट अवस्था पाहून ते मला उचलून त्यांच्या खोलीत घेऊन गेले. माझी खात्री पटली होती की या घरात काहीतरी विचित्र गोष्ट आहे, जी माझ्यासमोर तर येतेय पण माझ्या घरच्यांच्या समोर येत नाहीये. त्या रात्रीसुद्धा भीतीमुळे मी झोपू शकलो नाही. त्या रात्री मी रात्रभर एक हात खिडकीच्या बाहेर सरपटताना पाहिला. दुसऱ्या दिवशी बाबा मला त्यांच्या डॉक्टर मित्राकडे घेऊन गेले. त्यांनी मला माझ्या प्रकृतीबद्दल काही प्रश्न विचारले. तर मी त्यांना जे जे माझ्यासोबत घडलं होतं आणि जे जे मी पाहिलं होतं ते सर्व सांगितलं. तो बंगला, तो काळा दरवाजा आणि शेवटी तो हात. डॉक्टरांनी मला विचारलं की रात्री किती वेळ झोपतोस? तसं मी म्हटलं, माहीत नाही, कदाचित फक्त 2 ते 2.5 तास. कधी कधी तर इतकी भीती वाटते की झोप सुद्धा येत नाही. तेव्हा डॉक्टरांनी माझ्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले, जास्त काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाहीये, तो लहान आहे. अशी भीतीदायक स्वप्न येत असतात आणि त्याने मुले खूप घाबरून जातात. बऱ्याच दिवसापासून तो नीट झोपला सुद्धा नाहीये, त्यामुळे कदाचित मेंदूवर ताण आला असेल. काही औषधं घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो. त्या संध्याकाळी मी माझ्या खोलीत खेळत होतो. तेव्हा अचानक मला आमच्या शेजारच्या घरातील एका मोठ्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. तो खूप विचित्र पद्धतीने भुंकत होता, म्हणून मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो आमच्या बंगल्याकडे पाहून जोर जोरात भुंकत होता. काही वेळातच त्या कुत्र्याचा मालक त्याच्या आवाजाने त्रस्त होऊन घराबाहेर आला आणि त्या कुत्र्याला ओढत घराच्या आत घेऊन गेला. काही वेळासाठी सर्व शांत झालं, पण अचानक तो कुत्रा स्वतःला सोडवून पुन्हा धावत आमच्या बंगल्याच्या अगदी समोर येऊन उभा राहिला आणि पुन्हा बंगल्याकडे पाहून जोर जोरात भुंकू लागला. तो ज्या ठिकाणी तोंड करून भुंकत होता तिकडे मी पाहिलं, पण तिथे असं काहीच नव्हतं जेणेकरून तो इतका विचित्र भुंकेल. मी तिथून परत माझ्या खोलीत जाणार इतक्यात मला पुन्हा तोच आवाज आला, तोच धावणाऱ्या पावलांचा आवाज. पण मी आता त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच योग्य समजलं आणि मी त्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही. रात्री जेवण झाल्यानंतर मी माझी औषधं घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो की तेव्हाच मला पुन्हा एकदा शेजारच्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज ऐकू आला. अरे यार, काय हे? एक तर मला झोप येत नाही आणि त्यात हा इतक्या रात्री भुंकतोय. मी स्वतःशी स्फुटपुटलो. मी खूपच त्रस्त झालो होतो. त्या आवाजाने माझी झोप मोडली होती. मी उठून खिडकीजवळ गेलो आणि विचार केला की काहीतरी वस्तू याला फेकून मारावी म्हणजे कदाचित तो शांत बसेल. यावेळी सुद्धा तो कुत्रा आमच्याच घराकडे पाहून भुंकत होता. त्यात रात्री त्याचा आवाज इतका मोठा ऐकू येत होता की झोप येणं कठीण होतं. मला त्या कुत्र्याचा आता खूप राग येत होता. रागाच्या भरात मी एक जुनाट तुटलेलं खेळणं त्या कुत्र्याच्या दिशेनं फेकलं, तर तो अजून जोरजोरात भुंकू लागला. वाटतं की जाऊन त्या कुत्र्याला मारावं. माझ्या डोक्यात विचार चमकून गेला, पण मी असा विचार करताच काही सेकंदात तो कुत्रा अचानक शांत झाला. तो कुत्रा अजूनही आमच्या बंगल्याकडेच पाहत होता, पण आता तो भुंकत नव्हता. आता तो घाबरलेला वाटत होता आणि काही वेळाने तो सुद्धा घाबरून शेपटी खाली घालून घराच्या आत निघून गेला. आणि त्याच वेळी मी पुन्हा कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकला. मी सुद्धा तेव्हा घाबरलो, पण मी जाऊन माझ्या अंथरुणात झोपून गेलो. त्याच्या पुढच्याच दिवशी मी जेव्हा संध्याकाळी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो तेव्हा मी खिडकीतून पाहिलं की बाबा बंगल्याबाहेर बागेत काहीतरी काम करत होते. त्यांच्या हातात कुदळ होती. कदाचित ते जमीन खणत होते.
तेव्हाच मला बंगल्यातील मागील बाजूच्या गॅरेजच्या जवळून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागला. मी मागे वळून पाहिलं तर तिथे सुद्धा कोणीतरी होतं जे काहीतरी काम करत होतं, पण मला काहीतरी विचित्र जाणवलं. मी पुन्हा नीट त्या माणसाकडे पाहिलं आणि आश्चर्य म्हणजे ते सुद्धा बाबाच होते. मी पुन्हा बागेच्या दिशेने पाहिलं तर तिथे सुद्धा बाबाच होते, पण आता मला पाहून ते मला बाहेर बोलवत होते. मी दोन्ही बाजूंना पाहिलं, दोन्ही बाजूंना बाबाच होते. मला तर काहीच समजत नव्हतं की मी काय पाहतोय. तेव्हा जो माणूस मागच्या बाजूला काम करत होता त्याने आपले हात उचलून मला त्याच्याकडील कुदळ दाखवली. त्यावर रक्त लागलं होतं आणि मग विचित्रपणे हसत तो पुन्हा काम करू लागला. मी खिडकीच्या अजून जवळ जाऊन पाहिलं तर तो आमच्या शेजारच्या घरात जो कुत्रा होता त्याला कुदळीने मारत होता. तो ती कुदळ जमिनीत नाही तर त्या कुत्र्याच्या शरीरात खुपसत होता. त्याच्या हातात आता त्या कुत्र्याची मान होती. त्या माणसाने कुत्र्याची कापलेली मान उचलून मला दाखवली आणि मग विचित्रपणे तो हसू लागला. ते पाहून मी जोरात ओरडलो. तसं बंगल्याच्या पुढच्या भागात बागेत माझे बाबा होते ते धावत माझ्या खिडकीजवळ आले आणि त्यांनी म्हटलं, "काय झालं बाळा, इतका का ओरडलास?" तसं मी त्यांना बंगल्याच्या मागील भागाच्या दिशेने इशारा करत म्हटलं, "तिथे कोणीतरी आहे." आणि एवढंच बोलून भीतीपोटी मी रडू लागलो. बाबा धावत तिकडे गेले. तसं बाबांना सुद्धा दिसलं की तिथे एक कुत्रा मरून पडला होता. त्यावेळेस आई सुद्धा माझ्या खोलीत आली आणि ते दृश्य पाहून ती सुद्धा घाबरली. तिने मला आपल्या छातीशी कवटाळलं. तोपर्यंत बाबांनी एक मोठं कापड घेतलं आणि त्याने त्या कुत्र्याला झाकलं. मग ते धावतच घराच्या आत आले. ते माझ्या जवळ येणारच होते की मी त्यांच्यापासून लांब जाऊन उभं राहिलो आणि मी त्यांना म्हटलं, "तुम्हीच त्या कुत्र्याला मारून टाकलं, हो ना?" तसं आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, "मी? मला तर माहीत सुद्धा नाही. अरे मी तर बागेत काम करत होतो ना. तू जेव्हा मला सांगितलंस तेव्हा कळालं की हे असं झालंय म्हणून." त्यावर मी त्यांना म्हटलं, "म्हणजे तुम्ही नाही मारलं, पण तुम्हीच मारलंय. मी स्वतः पाहिलंय." माझ्या या बोलण्यावर त्यांनी माझ्या आईकडे पाहिलं. मला समजत नव्हतं की मी त्यांना कसं समजावू की कोणी त्या कुत्र्याला मारलंय. मी त्यांना काहीही नीट सांगू शकत नव्हतो. मला पुन्हा दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांकडे घेऊन गेले. मला माहीत होतं की जे काही मी पाहतोय तो माझा भ्रम नाहीये. त्या औषधांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नव्हता. बाबांना वाटत होतं की कोणत्या तरी गोष्टीचा माझ्या मेंदूवर खूप वाईट परिणाम झालाय. कदाचित हे अगदी तसंच होतं जसं माझ्या आजोबांसोबत घडलं होतं. यावेळी मी डॉक्टरांना जास्त काही सांगितलं नाही, पण आता मानसिक रुग्ण म्हणून माझे उपचार सुरू झाले होते. त्या दिवसानंतर मी खूप एकटा राहू लागलो होतो. आता मला काही गोष्टी स्पष्ट दिसू लागल्या होत्या. आता ते माझ्या खोलीच्या बाहेर घुटमळणारे पाय बराच वेळ माझ्या खोलीच्या बाहेर उभे असलेले मला दिसू लागले. दरवाजा अनेक वेळा उघडायचा आणि बंद व्हायचा. त्या काळ्या दरवाजातून अनेक काळ्या सावल्या बाहेर यायच्या आणि इकडे तिकडे फिरायच्या. त्यांच्या चाहुलीने अनेक वेळा माझी झोपमोड व्हायची. अनेक काळ्या सावल्यांना मी माझ्या खोलीच्या भिंतींवर पालीसारखं सरपटताना पाहिलं होतं. त्या फक्त माझ्याकडे एकटक पाहत असत आणि मी भीतीपोटी माझं डोकं चादरीच्या आत लपवून घ्यायचो. मी काहीच करू शकत नव्हतो. कधी कधी तर असा भास व्हायचा की कोणीतरी हळूच माझी चादर ओढतंय आणि जेव्हा मी डोळे उघडायचो तेव्हा मला छतावर एखादी काळी सावली दिसायची. मी खूप लहान होतो. इच्छा असूनही मी त्यांचा सामना करू शकत नव्हतो. गेल्या 2 महिन्यांपासून हेच चालू होतं. त्या सर्व गोष्टी मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होत्या. बाबा मला झोपेची गोळी देऊन आपल्या खोलीत निघून जात आणि त्यानंतरही मला रात्रभर झोप यायची नाही. मी 1-2दा बाबांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांनी माझं बोलणं टाळलं. ते म्हणायचे की ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. भूत प्रेत असं काहीही नसतं. आता मी खूप कायम मानसिक दडपणाखाली वावरत होतो. कायम घाबरलेला असायचो. रोज मला माझ्या खोलीच्या बाहेर कोणाच्या तरी पायांचा आवाज ऐकू यायचा. कधी कोणाच्या हसण्याचा आवाज ऐकू यायचा.
पण मला काही समजत नव्हतं की मी या सगळ्यातून बाहेर कसा पडू. अशाच एके रात्री मला बंगल्याच्या मागील बाजूचा तो दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. तसं मी उठून बसलो, पण मी यावेळी विचार केला की मी त्या दरवाजाच्या आत काय आहे हे आता आत जाऊन पाहायचंच. मी माझ्या खोलीतून हळूच बाहेर पडलो आणि त्या दरवाजाच्या दिशेने चालू लागलो. हळूहळू मी त्या दरवाजाकडे गेलो. दरवाजा पूर्ण उघडला होता. मी एकदा माझ्या आजूबाजूला पाहिलं आणि कोणताही विचार न करता त्या दरवाजाच्या आत निघून गेलो. तिथे फक्त अंधारच अंधार होता. समोर माझ्यापासून लांब मला एक प्रकाश दिसत होता, पण तो माझ्यापासून खूप लांब होता. मी पुढे त्या प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा विचारच करत होतो. इतक्यात मला एक आवाज ऐकू आला. बाळा, ही जागा तुझ्यासाठी नाहीये, तू इथून निघून जा. तसं मी घाबरलो आणि घाबरतच विचारलं, कोण आहात तुम्ही? मला त्या अंधारातून पुन्हा आवाज आला. मी तुझा आजोबा आहे. हा दुसऱ्या जगाचा रस्ता आहे. हा रस्ता जिवंत माणसांसाठी नाहीये. इथे मेलेली माणसं राहतात, त्यांचे आत्मे राहतात. त्यांनी तुला पाहिलं तर ते तुला परत जाऊ देणार नाहीत. हा अंधारच त्यांचं साम्राज्य आहे. हे तुझं जग नाहीये. तू इथे थांबू शकत नाहीस. तुला इथून जावं लागेल बाळा. मला माहीत नव्हतं की तो आवाज कोणाचा आहे, कारण माझे आजोबा माझ्या बालपणातच वारले होते. मी ना त्यांना नीट पाहिलं होतं आणि ना त्यांचा आवाज कधी ऐकला होता. पण का कोण जाणे, त्या आवाजात एक प्रकारचा विश्वास होता. तसं मी म्हणालो, आजोबा, मला खूप भीती वाटते. मी काही विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत, विचित्र आवाज ऐकलेत. त्यावर ते म्हणाले, मला माहीत आहे बाळा, मीच तुझ्या खोलीच्या बाहेर इकडे तिकडे फिरत असतो. इथे असणाऱ्या त्या काळ्या शक्तींना तुझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या शक्ती खूप धोकादायक आहेत. मी पुन्हा त्यांना विचारलं, आजोबा, त्या दिवशी त्या कुत्र्याला तुम्ही मारलं होतं? त्यावर त्यांचं नाही असं उत्तर आलं. ते पुढे म्हणाले, ती खूपच धोकादायक शक्ती आहे. ती तुझ्यावर ताबा मिळवू इच्छिते. तुझ्या माध्यमातून तिला तुमच्या जगात यायचंय आणि म्हणूनच ती तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतीये. तुझी भीती हीच तिची ताकद आहे. तुला तुझ्या जगात राहूनच तिचा सामना करावा लागेल. आता जा इथून. ते सर्व तुला पाहतायत. ते तुझा आवाज ऐकू शकतात आणि ते आता तुझ्या दिशेने सरकत आहेत. निघून जा, निघून जा दरवाजाच्या त्या पलीकडे तुझ्या जगात. त्यांचं बोलणं ऐकून मी वेगाने दरवाजाच्या या बाजूला आलो, पण या बाजूला येताच मी तो प्रकाश लुप्त होताना पाहिला. आणि तेव्हा मी त्या लुप्त होणाऱ्या प्रकाशात अनेक भयानक चेहरे पाहिले, जे की विचित्र पद्धतीने माझ्याकडे एकटक पाहत होते आणि ते माझ्या दिशेनेच पुढे सरकत होते. मी झटकन तो दरवाजा लावून घेतला आणि आपल्या खोलीत निघून गेलो. मला आता थोडंसं बरं वाटत होतं. मी खूप वाईट गोष्टी पाहिल्या होत्या, पण माझे आजोबा स्वतः रात्र रात्र माझं रक्षण करतात हे ऐकून मला बरं वाटू लागलं. म्हणजे खोलीच्या बाहेर जे पाय मी पाहिले होते ते माझ्या आजोबांचे होते. या घटनेच्या 2 दिवसानंतर मी दुपारच्या वेळी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होतो. आईने माझ्या खोलीपाशी येऊन सांगितलं की ती काही वेळासाठी बाहेर जातीये. भाजी घेऊन थोड्याच वेळात ती परत येईल. मी फक्त होकारार्थी मान हलवली. आई बाहेर जाताच पूर्ण बंगला अचानक शांत झाला. असं मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. इतकी शांतता तर फक्त रात्री असायची. आई बाहेर जाऊन अगदी 2-3 मिनिटं झाली असतील, तसं अचानक मला पाणी सोडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वाटलं की कदाचित आई नळ नीट बंद करायला विसरली असेल. पण पुढच्याच काही वेळात मला काही भांड्यांचा आवाज ऐकू आला. मी कान देऊन तो आवाज ऐकला, तर तो आवाज किचनमधूनच येत होता. आई तर आत्ता 2-3 मिनिटांपूर्वीच बाहेर गेली होती. मग इतक्या लवकर ती परत कशी आली? माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. मी उठून किचनच्या दिशेने गेलो. मी किचनच्या आत पाहिलं तर आई भाज्या चिरत होती. म्हणून मी आईला विचारलं, आई, तू इतक्या लवकर परत पण आलीस? पण आईने माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही.
ती फक्त भाज्या चिरतच राहिली. का कोण जाणे, पण मला समजलं की इथे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मी किचनच्या आत गेलो नाही. मी पुन्हा एकदा आईला हाक मारली, आई. आणि माझा आवाज ऐकून आईने आता भाज्या चिरण्याचा वेग वाढवला. ती हातातील सुरी अक्षरशः त्या भाज्यांमध्ये खुपसत होती. मी पुन्हा हिम्मत करून विचारलं, आई, तू बोलत का नाहीयेस? आणि माझ्या या प्रश्नानंतर आई अचानक थांबली. काही वेळ ती तशीच उभी राहिली. काहीही हालचाल न करता, कोणत्याही आवाजाशिवाय ती तशीच उभी राहिली. तिच्या हालचालीवरून आता माझी खात्री पटली होती की ही माझी आई नव्हती, ही कोणीतरी दुसरीच होती. मी हळूच एक पाऊल पुढे टाकलं आणि किचनच्या दरवाजाची कडी पकडून दरवाजा बंद करू लागलो. आणि त्या आवाजाने त्या बाईने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि तिला पाहताच माझी बोबडीच वळाली आणि तोल जाऊन मी खाली जमिनीवर पडलो. त्या बाईला चेहराच नव्हता. चेहऱ्याच्या जागी एक मोठा खड्डा होता. ती बाई आपल्या हातात सुरी घेऊन ओरडत माझ्या दिशेने येऊ लागली. मी सुद्धा अडखळत आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तोपर्यंत त्या बाईने माझ्यावर हल्ला केला. खूप भयानक गोष्ट होती ती. तिला चेहरा नव्हता, हाताला नखं नव्हती, पूर्ण अंग काळं पडलं होतं. मी कसं तरी स्वतःला तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हातांवर पायांवर अनेक जखमा झाल्या होत्या. तिने आपल्या त्या घाणेरड्या हाताने माझा चेहरा ओरबाडण्याचा प्रयत्न केला, पण मी कसाबसा स्वतःला त्या शक्तीच्या तावडीतून सोडवलं आणि अडखळत धावत थेट बंगल्याच्या बाहेर निघून गेलो. मी बाहेर जाताच ती बाई दरवाजाच्या आतच थांबली आणि आपली मान उजवीकडे डावीकडे फिरवत विचित्र प्रकारे हसत मला न्याळू लागली. मला रोज घडणाऱ्या या भयंकर आणि विचित्र गोष्टींची आता खूप भीती वाटू लागली होती. मला आता असं वाटू लागलं होतं की मी खरंच वेडा होईन. माझ्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. तेव्हाच मागून माझी आई गेटपाशी आली. माझी अवस्था पाहून तिला धक्काच बसला. तिला पाहताच मी जोर जोरात रडण्यास सुरुवात केली. मला या बंगल्यात राहायचं नाहीये. काहीही करा, पण मला इथून कुठेतरी लांब घेऊन चला, मी रडतच म्हटलं. माझ्या आईला माझी दया येत होती. माझी अवस्था पाहून ती सुद्धा खूप घाबरली होती. मग तिने मला एका डॉक्टरांकडे नेलं. माझ्या सर्व जखमांवर पट्टी बांधल्यानंतर आम्ही परत घरी आलो. माझ्या आईने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. फक्त आजचा दिवस, बाबा घरी येताच आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी निघून जाऊ. पण मला त्या घराच्या आत जायचंच नव्हतं, कारण मला माहीत होतं की बाबा कधीच माझं बोलणं मनावर घेणार नाहीत. मग माझ्या आईने जाऊन आधी तर माझ्या बाबांना फोन केला आणि बाबा येईपर्यंत मी आणि माझी आई आम्ही दोघे शेजारच्या घरात थांबलो. तेव्हा आमच्या शेजारी एक पती पत्नी राहत होते. हे तेच घर होतं ज्यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. बोलता बोलता माझ्या आईने त्यांना माझ्या मानसिक स्थितीबद्दल सांगितलं आणि कसं मला काहीतरी दिसतं आणि मी घाबरतो हे देखील सांगितलं. मी माझे डोळे बंद करून सोफ्यावर बसलो होतो. त्यांना वाटलं की मी झोपलोय, पण मी त्यांचं सर्व बोलणं ऐकत होतो. तेव्हा शेजारच्या माणसाने मंद आवाजात माझ्या आईला सांगितलं, तुम्ही मोठ्या आहात, समजूतदार आहात. माझं ऐकाल तर तो बंगला सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जा. तुमचा मुलगा खोटं बोलत नाहीये. मी स्वतः पाहिलंय. तुमचे सासरे म्हणजेच याचे आजोबा, त्यांची देखील त्यांच्या शेवटच्या दिवसात अशीच अवस्था झाली होती. त्यांना देखील विचित्र माणसं दिसायची. त्यांना विचित्र आवाज ऐकू यायचे. त्यांचं म्हणणं होतं की त्या घरात वाईट शक्ती वास्तव्यास आहेत. आमच्या कुत्र्याला देखील त्या वाईट शक्ती दिसत असाव्यात, म्हणूनच तो रात्र रात्र तुमच्या बंगल्याकडे पाहून भुंकत राहायचा. त्याचा मृत्यू कोणताही अपघात नाहीये. मला खात्री आहे की हे त्यांच्यापैकीच एका वाईट आत्म्याचं काम आहे. आजोबांना आम्ही अनेक वेळा किंचाळताना ओरडताना ऐकलं होतं. ते रात्र रात्रभर ओरडत असत, निघून जा इथून, बाहेर व्हा माझ्या घरातून, हे घर माझं आहे, असं ते ओरडत असत. कदाचित म्हणूनच ते कोणालाही त्या बंगल्याच्या आत येऊ देत नसत. तेव्हा माझ्या आईनं त्यांना सांगितलं,
जर तुमचं हे बोलणं खरं असेल तर मी आजच यांना सांगून त्या घराची पूजा किंवा शांती असं काहीतरी करायला सांगते. तेव्हा त्या शेजाऱ्याने त्याच गांभीर्याने सांगितलं, काही होणार नाही. तुमची पूजा त्यांचं काहीच बिघडवू शकणार नाही. तुमच्या आजोबांनी काय नाही केलं, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबून पाहिले. बाबा तांत्रिकाला बोलवून पाहिलं, पण कसलाच परिणाम झाला नाही. अखेर थकून त्यांनी स्वतःला त्या वाईट शक्तींच्या हवाली केलं. आणि हा तर अजून लहान आहे, किती दिवस लढू शकेल. याला गमावण्यापेक्षा हे घर सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जा. काही वेळानंतर माझे बाबा घरी आले. तेव्हा आईने त्यांना माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं आणि शेजाऱ्याने जे काही सांगितलं होतं ते देखील सांगितलं. पण माझे बाबा ती गोष्ट मान्य करायला तयारच नव्हते. पण अखेर माझ्या आईच्या हट्टामुळे ते घर सोडण्यास तयार झाले. ती एक शेवटची रात्र मी माझ्या आईवडिलांसोबत त्यांच्याच खोलीत झोपलो होतो. त्या रात्री देखील मी दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकला. कोणाच्या तरी हसण्याचा, चालण्याचा मला भास झाला. माहीत नाही की ते आजोबा होते की कोणी दुसरं होतं. त्या शेवटच्या रात्रीसुद्धा मी नीट झोपू शकलो नव्हतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सामान शिफ्ट होईपर्यंत माझ्या बाबांनी मला माझ्या काकांच्या घरी सोडलं. काहीच दिवसात आम्ही आमच्या जुन्या घरात पुन्हा शिफ्ट झालो. पण माझे बाबा आजही मला समजावण्याचा प्रयत्न करतात की जगात भूतप्रेत नसतात, आत्मे नसतात. पण मी आजही या सर्व गोष्टींना घाबरतो. कारण बाबांनी नाही, पण मी त्यांना पाहिलंय. मी त्यांना माझ्या अवतीभोवती अनुभवलंय. त्या भयंकर शक्ती असतात आणि त्या आपल्या आसपासच असतात. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.